सुरुवातीला फक्त 10 ते 15 वेळा करायचे। नमस्ते, जान फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। वजन वाढल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या पोटाची चरबी वाढते आणि पोटाबरोबरच आपल्या ओटीपोटाची आणि त्याच्यानंतर कमरेच्या भागाची चरबी पण खूप वाढते आणि कधी कधी आपल्याला उभं राहून एक्सरसाइज करायला थोडंसं अवघड जातं। मग एका जागेवर बसून सोपे व्यायाम करून आपण पोटाची, कमरेच्या भागाची चरबी, त्याच्यानंतर छातीची, पाठीची चरबी जी आहे ना ती कमी करू शकतो। फक्त काय करायचंय, व्यायामामध्ये सातत्य ठेवलं ना तर आपल्याला 100% रिझल्ट मिळतो। 100% आपलं फॅट कमी होतं, आपलं पोट पण कमी होतं आणि कंबर पण कमी होतं। पण त्याच्यासाठी हेल्दी डाएट पण आपण फॉलो केलं पाहिजे। तर मैत्रिणींनो, असंच एका जागेवर बसून सोप्या एक्सरसाइज करून तुम्ही तुमचं पोट कमी करू शकता। ज्याप्रमाणे मी पण जे बैठे व्यायाम आहेत त्या रोजच करते आणि माझ्या पोटाची चरबी कमी करते आणि बरीच चरबी मी कमी करत आणलेली आहे। तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ बघा आणि मी माझी पोटाची चरबी कमी करत आणली, कमरेच्या भागाची। तर तुम्हाला पण सोपे व्यायाम करून तुमची पोटाची चरबी, कमरेच्या भागाची चरबी कमी करता येईल म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, बघूच नका तर ह्या एक्सरसाइज फॉलो करा। त्याच पद्धतीने ज्या वेट लॉस टिप्स आहेत त्या पण मी तुम्हाला देतच राहील मध्ये। तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचं वजन, तुमच्या पोटाची चरबी कमी करा। तुमच्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करायला विसरू नका। तर चला, तर सुरुवातीला व्यायाम करताना नेहमी वॉर्मअप करून घ्यायचं, म्हणजे आपल्या शरीराला व्यायामासाठी तयार करून घ्यायचं, म्हणजे आपल्या स्नायूंना कुठेही दुखापत होत नाही। तर चला, सुरुवातीला आपले जे हाताचे मनगट आहे ते गोलाकार फिरवून घ्यायचे, त्याच्यानंतर विरुद्ध बाजू, त्याच्यानंतर दोन्ही हात साईडला अशा पद्धतीने मागे घ्यायचे। जे आपल्या हाताचे दंडांचे शोल्डर, आपले पूर्ण जे स्नायू आहेत ते मोकळे होणार आहेत आणि व्यायामासाठी तयार होणार आहे। रिलॅक्स। त्याच्यानंतर अशा पद्धतीने कंबर फिरवून घ्यायची आहे, म्हणजे तुमच्या कमरेचे स्नायू पण मोकळे होणार आहेत। त्याच्यानंतर आपला गुडघा पोटाजवळ अशा पद्धतीने घ्यायचा आहे, परत समोर करायचा आहे। विरुद्ध जे आपले गुडघ्याचे जे स्नायू आहेत ते पण मोकळे होणार आहेत बघा, अशा पद्धतीने। रिलॅक्स। आता पहिली एक्सरसाइज बघूया। आपला कमरेचा जो भाग आहे तो कमी करण्यासाठी, तर आपले जे दोन्ही हात, त्यांचे बोटं एकमेकांमध्ये असे अडकवायचे आणि जिथं आपण बोनी बांधतो, पाठीमागे रबर बांधतो, वेणीच्या तिथे ठेवायचे तसे आणि हळूवार आपला जो कोपर आहे तो जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचा आहे। पण तुमचं जर टच होत नसेल तर तुम्ही इथपर्यंत घेतलं तरी चालेल। मला व्यायामाची सवय आहे, माझ्या शरीराला स्ट्रेचिंगची सवय आहे, त्याच्यामुळे कोपर हे पटकन टेकलं जातं जमिनीला, खूप छान ताण पडतो। याने तुमच्या कमरेच्या भागाची चरबी छान वितळणार आहे, कमी होणार आहे। सुरुवातीला फक्त 10 ते 15 वेळा करायचंय, त्याच्यानंतर 40 वेळा ही एक्सरसाइज करायची आहे बसून बघा तुमचा कमरेचा भाग खूप छान कमी होणार आहे। मध्ये भुंकर काढत राहा। रिलॅक्स। मोठा श्वास घ्यायचा आहे, भुंकर सोडायची, म्हणजे जो लागलेला दम आहे तो निघून जातो। परत घ्या मोठा श्वास, तोंडाने भुंकर सोडून द्यायची। त्याच्यानंतर परत आपला जो दोन्ही हात आहेत ताडासन प्रमाणे अशा पद्धतीने वरती करायचे आणि परत कमरेला ताण द्यायचा आहे असा। 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। रिलॅक्स। पुढची एक्सरसाइज बघूया। कमरेच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी दोन्ही हात सरळ ठेवायचे, एक हात अशा पद्धतीने खाली ठेवायचा जमिनीवरती, दुसरा हात आपल्या कानाच्या डोक्याच्या वरून अशा पद्धतीने खाली न्यायचा प्रयत्न करायचा, पूर्ण कमरेला ताण द्यायचा आहे बघा।
पूर्ण कंबर ताणलेली आहे आणि कमरेचा भाग छान कमी होतो इथे बघा. विरुद्ध बाजू 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा आहे. फुंकर सोडून द्यायचे. परत घ्या मोठा श्वास. फुंकर सोडून द्या. रिलॅक्स. पायामध्ये अंतर घ्यायचं असं. पुढची एक्सरसाइज बघूया. आपले जे दोन्ही हातांची बोट आहेत ते एकमेकांमध्ये अडकवायचे आणि पाठीमागे डोक्याच्या मागे ठेवायचे आणि आपलं जे डोकं आहे, जे कपाळ आहे ते जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. पण सुरुवातीला जमिनीला डोकं लागत नाही, कारण की आपला जो पोट आहे तो मध्ये आडवा येतो आणि त्याच्यामुळे तुमचं डोकं फक्त इथपर्यंतच येणार आहे. तिथपर्यंत सराव करायचा आहे. 1 2 3 अशा पद्धतीने इथपर्यंत सराव करायचा आहे 10 पर्यंत. आणि हळूहळू सराव होता होता तुमचं स्ट्रेचिंग होता होता तुमचं डोकं जमिनीपर्यंत अशा पद्धतीने पोहोचणार आहे. तर सुरुवातीला हळूहळू सराव करायचा आहे. जितकं पोट तुमचं दाबलं जाईल तितकंच दाबायचं आहे आणि परत वरती यायचं. तर अशा पद्धतीने ही जी एक्सरसाइज आहे ती रोज करायची. सुरुवातीला 10 ते 15 वेळा करायची. नंतर 30 वेळा 40 वेळा असे काउंटिंग तुम्ही वाढवायचे. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज बघूया. आपले जे दोन्ही हात आहेत हे अशा पद्धतीने आपल्या पायाला टच करायचं आहे आणि डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. बघा असं. 1 2. आता माझं डोकं जे आहे ते गुडघ्याला टच होतंय. तुमचं इथपर्यंतच येणार आणि तुमची कमरेच्या भागाची पोटाची चरबी दाबली जाणार. मग तुम्ही इथपर्यंतच तुमचं डोकं घ्यायचंय. जास्त खाली घेतला तर पोटाला लोळा येणार, चमक येणार आणि तुम्हाला त्रास होणार. त्याच्यामुळे जितकं तुमचं पोट दाबलं जाईल तितकं दाबायचं आहे. आणि त्याच्यानंतर 1 ते 2 महिने सराव झाल्यानंतर पोटावरची चरबी थोडीशी कमी झाल्यानंतर तुमचं जे डोकं आहे ते गुडघ्यापर्यंत पोहोचणार आहे. बघा खूप सोपी एक्सरसाइज आहे आणि छान पोटाची चरबी कमरेची चरबी दाबली जाते आणि कमी होते. तर तुम्ही बसून ही एक्सरसाइज घरी करू शकता. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा आहे. फुंकर सोडून द्यायची. आता त्याच्यानंतर दोन्ही हात आपले एकमेकांना जोडायचे असे आणि एक जो हात आहे तो असा पाठीमागे घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. रिलॅक्स. बघा पूर्ण आपला जो हा भाग आहे पूर्ण पिळला जातोय. त्याच्यानंतर विरुद्ध बाजू पण छान कमरेची आणि पोटाची चरबी कमी होते. सुरुवातीला फक्त 15-15 वेळा करायचं आहे. नंतर 40 ते 30-50 वेळा तुमचं जसं स्टॅमिना वाढेल तसं एक्सरसाइज करायची आहे. पुढची एक्सरसाइज बघूया. जातं तुम्हाला माहिती आहे ओल्ड इज गोल्ड. म्हणजे आपली जी आजी गावाकडे जे दळण असतं ते अशा पद्धतीने अगोदर दळायचे. तर आता बंद झालेलं आहे ते. तरी गावाकडे जात्यावरती बरेच डाळी वगैरे हरभऱ्याची डाळ वगैरे दळतात, बेसन वगैरे. तर हे जे जातं आहे त्याच्यामुळे पण आपलं पोटाची चरबी कमी होते. आणि रोज तुम्ही एका बाजूने 25 वेळा एका बाजूने 25 वेळा असं 50 वेळा 60 वेळा तरी ही एक्सरसाइज रोज करायची आहे. सुरुवातीला फक्त 10 किंवा 20 वेळा करा एका बाजूने. म्हणजे हळूहळू सवय होता होता तुम्हाला ती सवय होणार आहे. तर बघा अशा पद्धतीने दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये अडकवायची. त्याच्यानंतर
एका बाजूने आपला जो हात आहे तो अशा पद्धतीने घेऊन समोरून आणि छान कमरेला पोटाला पीळ देऊन अशा पद्धतीने जे जाता आहे ते असं फिरवायचं आहे आणि खूप छान पोटाची चरबी आपण पुढे झाल्यावर दाबली जाते, मागे आल्यावर ते ताणते, त्याच्यामुळे छान पोटाची चरबी कमी होते, मांड्या पण ताणतात, त्याच्यामुळे मांड्यांची चरबी पण कमी होते आणि खूप सोपी आहे एक्सरसाइज. तुम्ही ती एक्सरसाइज रोज करा, 25 वेळा 30 वेळा. रिलॅक्स. त्याच्यानंतर विरुद्ध बाजू. रिलॅक्स. मागे सरकत गेली. त्याच्यानंतर आपले जे दोन्ही पाय हे असे जवळ घ्यायचे, परत असे ठेवायचे. 1 2 3. बघा पोटाची चरबी दाबली जाते. परत समोर खाली ठेवायचे, परत जवळ घ्यायचे, पोटाजवळ पोटाची चरबी दाबली, परत समोर घेतले. बघा ही एक्सरसाइज करायची आहे, खूप सोपी आहे. तुम्हाला दोन्ही पायाने होत नसेल तर तुम्ही एका पायाने करा, चालतंय. बघा मांड्या कमी होतील, पोटऱ्या कमी होतील, ओटीपोट पण कमी होईल. बघा 1 2 3 4 5. रिलॅक्स. त्याच्यानंतर पाय थोडेसे जमिनीवरती असे आपटून घ्यायचे, म्हणजे जे स्नायू आता खूप ताणल्यानंतर त्यांना ताण पडतो ते थोडेसे रिलॅक्स होतात. आता त्याच्यानंतर काय करायचे, असे बाजूला 1 असे ठेवायचे, जवळ घ्यायचे. खूप सोपी एक्सरसाइज आहे, हे तुम्ही रोज करा. बघा तुमच्या मांड्या बसून कमी होतील एका जागेवर. त्याच्यानंतर पोट कंबर हे तुमचं एका जागेवर बसून कमी होणार आहे का नाही. सोपं एक्सरसाइज आणि ते तुम्ही रोज केल्या पाहिजे. रिलॅक्स. मैत्रिणींनो, हे सोपे सोपे व्यायाम तुम्ही एका जागेवर बसून करू शकता इझी, आणि पोटाची आणि कमरेच्या भागाची चरबी तुम्ही घरच्या घरी कमी करू शकता. फक्त याच्यात सातत्य असलं पाहिजे, तुम्ही रोज ही एक्सरसाइज केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुमचं चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला हेल्दी डाएट पण फॉलो केलं पाहिजे. तर सुरुवातीला तेल आणि मिठाचं प्रमाण जेवणातलं कमी करा आणि साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करा. जर समजा तुम्ही चहा साखरेचा घेत असाल तर त्या ठिकाणी गुळाचा चहा ॲड करा, तुमचा चहा सुटत नसेल तर. आणि डाएटमध्ये तुम्ही चपाती जर खात असाल तर बिन तेलाची चपाती खा, म्हणजे त्याला तेल लावू नका. परत जे कणिक आपण मळतो त्याच्यामध्ये मीठ कमी करा तुम्ही, म्हणजे तुमचं मिठाचं प्रमाण कमी होईल. आणि त्याच्यानंतर बेसनचे धिरडे आणि हिरव्या मुगाचे धिरडे तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये ॲड करा. ओट्स ॲड करा. त्याच्यानंतर दलियाची खिचडी ॲड करा, म्हणजे तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे. त्याच्यानंतर ॲपल स्मूदी, गाजर स्मूदी हे पण तुम्ही ॲड करा. त्याच्यानंतर तुम्हाला जर रात्री जेवणानंतर तुम्ही जिरे पाणी, ओवा पाणी, जे पाणी आहे, वेट लॉस ड्रिंक्स आहे, हे जर घेतल्या तर तुमचं जे पचन आहे, मेटाबॉलिझम आहे, हे छान सुधारणार आहे आणि तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रीन टी पण घेऊ शकता झोपता वेळेस, म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम सुधारणार आहे, तुमची पचनक्रिया व्यवस्थित होणार आहे आणि तुमचं वजन आहे ते कमी व्हायला मदत होणार आहे. तर डाएट प्लॅनचा पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. 3 महिन्यामध्ये 8 किलो वजन तुम्ही इझी कमी करू शकता. तर ह्या व्यायामांसोबतच तुम्ही तो डाएट प्लॅन व्हिडिओ पण नक्की बघा, नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे मैत्रिणींनो. तर ते 3 महिन्याचे डाएट प्लॅनचं जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देते मी, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला खूप मदत होणार आहे. आणि घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि एकदम छान पद्धतीने तुम्ही वजन कमी करू शकताय, तुमचा खर्च पण जास्त होणार नाहीये. तर तुम्ही नक्की ही व्यायाम करा आणि हेल्दी डाएट फॉलो करा. मैत्रिणींनी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा,
ज्या नातेवाईकांपर्यंत मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.